चालत आलो आहे तुळजापूरला. आम्ही घरातून साधारणपणे 5 वाजता वगैरे निघालो होतो. पण एक सांगायचं म्हणजे की दुपदरी रस्ता आहे पुणे टू सोलापूर आणि पुढं तुळजापूर सुद्धा. सो खूप मोठे मोठे कंटेनर्स असतात पहाटेचे 5 वाजल्यापासूनच, आणि खूप मोठे ट्रॅक्टर्स असतात आणि त्यांचं खूप रॅश ड्रायव्हिंग असतं. त्याच्यामुळं तुम्ही तो रस्ता, तो सगळा पॅच आहे, तो लवकरात लवकर पार करण्यासाठी ट्रॅफिक आवर्समध्ये बाहेर पडू नका. म्हणजे 5-6 मॅक्सिमम 7 पर्यंतच बाहेर पडत जावा, त्याच्या खूप नंतर नको. अदरवाईज आम्हाला आत्ता 5.5 तास लागले अराउंड, तुम्हाला 6.5-7 तास पण लागू शकतात. आणि इंदापूरच्या अलीकडंच नाश्त्यासाठी किंवा वॉशरूम्ससाठी वगैरे चांगली बेटर रेस्टॉरंट्स आहेत. त्याच्या पुढं इतकी काही आम्हाला चांगली दिसली नाहीत, आणि जी होती ती काही इतकी चांगली नव्हती. सो तुम्ही त्या अकॉर्डिंगली बघा आणि तुमचा प्लॅन करा. आता आम्ही पोहोचतोयच, सो बाय. तुळजापूरला पोहोचल्यानंतर छान छान तुळजाभवानीसाठीच्या गोष्टी होत्या. तुळजाभवानीसाठीच्या साड्या, तिला भरायची ओटी, या सगळ्या गोष्टी म्हणलं आपणही घेऊया आणि देवीला नटवूया. छान छान तिच्यासाठीच्या बांगड्या, मंगळसूत्राचे मणी, हळदी कुंकू सगळं घेतलं. त्याच्यानंतर तिला छान गजरा म्हणून वेणी घेतली की छान देवी आपली नटू दे, आपण तिला नटवूया, ह्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी घेतो आणि देवीला देतो. तिथं लोकांची सजावट वगैरे खूप छान होती, ती आम्ही सगळं बघितलं. गर्दी मात्र खूप होती रविवार असल्यामुळं. गेल्यावर सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती आहे, त्याचं छान दर्शन झालं आणि छान लोकांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टी ठेवलेल्या त्या बघितल्या. स्वतः बांगड्या घातल्या. म्हणतात की देवीला जाताना ॲटलिस्ट 2 बांगड्या हिरव्या तरी हातात पाहिजेत, म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असलं तर मग अशा वेळी मीही घातल्या. त्याच्यानंतर आम्ही दर्शनासाठी छान रांगेत उभारलो. तिथं तोपर्यंत छोटे छोटे बाकीचे देव होते, त्यांचं दर्शन झालं. आमच्याकडं VIP पास होता, त्याच्यामुळं आमचं दर्शन साधारणपणे अर्धा-पाऊण तासात झालं. त्याच्यानंतर तिथं हा एक चिंतामणी सुकवाणी नावाचा एक दगड होता. तर तो दगड म्हणता येणार नाही ॲक्च्युली, पण तिथं इच्छापूर्ती दगड होता. तिथं हात ठेवला आणि तो डावीकडं वळला तर त्याच्याकडून थोडंसं निगेटिव्ह म्हणजे नकार, आणि तो जर उजवीकडं वळला तर त्याच्याकडून होकार, की आपल्या इच्छा पूर्ण होणार असं, आणि जर तो स्थिर राहिला तर अथक प्रयत्नांनी होणार असं. तिथं जाऊन बाकी हळदी कुंकू हे वझे म्हणून आहेत, त्यांच्या दुकानामध्ये खूप ऑर्गॅनिक मिळतं असं आम्हाला आमच्या एका रिलेटिव्हकडनं कळलेलं. सो त्यातले छोटे छोटे पॅक घरातल्यांना द्यायला स्वतःसाठी वगैरे घेऊन आलो. त्याची थोडीशी शॉपिंग केली. हळदी कुंकू सगळ्याही गोष्टी तिथं छान होत्या. बाकी ह्या ज्या उदबत्त्या आहेत ना, खूप जास्त प्रमाणात तिथं मिळतात, पण ह्यातले हे येल्लो जे आहेत ना, त्यांना अजिबात वास नाही आहे आणि त्या मला इतक्या काही चांगल्या नाही वाटल्या. सो तुमच्या ह्याच्यावर आहे, तुम्ही घ्यायचं का? हाय, आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही जवळपास एक अर्धा ते पाऊण तासातच दर्शन घेऊन बाहेर आलो होतो. सो एव्हरीथिंग इज वेंट सो वेल. जर तुम्ही VIP पास घेतला असेल तर तुमचा अर्धा-पाऊण तासात होईल. जर तुम्ही 200 रुपयेवाला मधला पास घेतला असेल तर 1-2 तास वगैरे लागतील. आणि जर पासच नसेल ना तर एक साधारणपणे 4 तास तरी धरून चाला, की संडेला एवढी गर्दी असतेच तुळजापूरला. पण बाकी वीकडेजला मे बी वॅरी करू शकतं. आमचं खूप वर्षापासून चालू होतं की बाबा लग्नाच्या आधी जाऊन येऊया, नंतर ठरलं नंतर जाऊन येऊया, पण अनफॉर्च्युनेटली झालं नव्हतं. 1-1.5 वर्ष वाट बघितली, आज दर्शन झालं. खूप छान वाटतं आम्हाला. तर तुळजापूरच्या आजूबाजूला असे खूप डिसेंट हॉटेल माझ्या मते कमी आहेत, मला दिसले नाहीत खूप. मी आत्ता सर्च करत होते, पण आत्ता एक नारायणी म्हणून रेस्टॉरंट आहे, प्लस राहायला पण रूम्स आहेत तिथं. इट इज सो डिसेंट आणि रिजनेबल पण आहे. हार्डली पंजाबी जेवण म्हणजे पंजाबी भाजी आपल्याला जी अराऊंड पुण्यात वगैरे 250-300ला पडते, ती इथं 200-220च्या दरम्यान आहे. सो आणि मी त्याचं एक क्लिप टाकीन छोटीशी, की ॲम्बियन्स पण खूप छान आणि सुदिंग आहे, खूप चांगला आहे. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आंबेडकर चौकात आहे हे. आणि तुम्हाला काही अजून लागलं तरी मग मला कमेंट्स करून सांगा.